1 नोव्हेंबर रोजी CNN ने याच्या संदर्भात एक सविस्तर बातमी प्रसिद्ध केली. या बातमीमध्ये म्हटलंय की अन्नधान्याची जी सबसिडी आहे ती बंद झाल्यानंतर पहिल्याच दिवशी म्हणजे 1 नोव्हेंबर या दिवशी 30 लाख लोकांना ही योजना बंद झाल्याचा फटका बसलेला आहे. ॲनी मेरी किंग या महिलेच्या कुटुंबाचं CNN ने उदाहरण दिलेलं आहे. अशी अनेक उदाहरणं या अहवालामध्ये आपल्याला वाचायला मिळतील. अमेरिकी सरकारच्या स्नॅप योजनेच्या अंतर्गत ॲनी मेरी किंग या महिलेच्या कुटुंबाला दरमहा $1,000 मिळतात. म्हणजे भारतीय रुपयांमध्ये जर आपण सांगितलं तर साधारण ₹90,000 दरमहा. आणि या रकमेचा या कुटुंबाला खूप मोठा आधार आहे, कारण हे गरीब कुटुंब आहे. आणि या रकमेमुळे या महिलेच्या कुटुंबाला दर दिवशी चिकन, मॅक्रोनी, मॅश केलेले बटाटे, ताज्या भाज्या विकत घेऊन 2 वेळचं जेवण करणं शक्य होतं. परंतु ही रक्कम आता बंद झाल्यामुळे, म्हणजे महिन्याचे $1,000 मिळायचे बंद झाल्यामुळे या महिलेला 2 वेळच्या जेवणामध्ये फक्त पास्ता, पिझ्झा आणि बीन्स एवढंच परवडू शकतं. आणि या महिलेची परिस्थिती अशी झालेली आहे की आपल्या मुलाला जेवण मिळावं म्हणून या महिलेने एका वेळचं जेवण बंद केलेलं आहे.